लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 वाहे माऊलीचे लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी कळवळाची जाती ऐसे कळवळाची जाती करेला भाविना प्रीती 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 पोटी भार वाहे पोटी भार वाहे ज्यासी सर्वस्व येस आहे त्यासी सर्वस्व येस आहे त्याची सर्वस्व येस आहे त्याची सर्वस्व येस आहे त्याची सर्वस्व येस आहे त्याची सर्वस्व येस आहे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे 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 ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती करेला भाविना प्रीते 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 उडबार कुमारी उडबार कुमारी उडबार कुमारी उडबार कुमारी उडबार कुमारी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारो प्रथम नमना पांडुरंगाकारो प्रथम नमना
प्रथम नमः तुसरे चरण संतांची तुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची समोर दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. थोडस अभंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्याचे महामेरू आणि संप्रदायाचा कळस असलेले तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या अगदी परिचयातला पाठातला असलेला अभंग आईचं कर्तृत्व आईचं दातृत्व आईचं मातृत्व सांगणारा असा हा अभंग. पण या अभंगामध्ये तुकोबारायांनी आईची आणि संतांची तुलना केली. साहेबराव मामा काय केली? तुलना केली. या अभंगामध्ये पहा तुम्ही सगळं वर्णन तुकोबारायांनी आईचं केलं. मला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. सगळं वर्णन तुकोबारायांनी आईचं केलं महाराज. आणि शेवटच्या चरणात मात्र तुकोबारायांनी सांगितलं तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर आपण पाहिला तर माझ्या लेकराचं हित कसं व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण कसं व्हावं, माझ्या लेकराचं चांगलं कसं व्हावं ही निस्वार्थ भावना फक्त एका आईची असू शकते. ही भावना फक्त एका आईची असू शकते. आणि या समाजाचं हित कसं होईल, या समाजाचं कल्याण होईल, या समाजामध्ये कितीही दुर्जन असेल तर त्याचा उद्धार कसा होईल ही भावना एका संतांची असू शकते. हा बरं का, थोडस लक्षपूर्वक ऐका. आपल्याकडे वेळ फार कमी, 1 तास म्हणजे अगदी 55 मिनिटं राहिली. आता 55 मिनिटामध्ये मला तुम्हाला खूप काही सांगायचं. तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. माझ्या लेकराचं हित कसं होईल, माझ्या लेकराचं चांगलं कसं होईल, माझ्या लेकराचं कल्याण कसं होईल ही भावना फक्त एका आईची असू शकते. आणि या समाजाचं कल्याण कसं होईल, या समाजात कितीही दुर्गुणी असेल त्याचा उद्धार कसा होईल ही भावना एका संतांची असू शकते. म्हणून शेवटच्या चरणात तुकोबारायांनी सगळा भार संतांवर टाकून दिला. या अभंगाची रचनाच महाराज तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या गाभाऱ्यात उभा राहून केलेली असते. कारण ज्ञानोबाराय ही जगाची माऊली महाराज. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबारायांना उद्देशून म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. अगदी निर्धारित वेळेमध्ये या अभंगावर विवेचन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण तत्पूर्वी अल्पसा उपोद्घातेनं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने आपल्या या निमगाव गावातील अतिशय परमार्थिक मातेचं या ठिकाणी 1 वर्षापूर्वी दुःखद अशा प्रकारे निधन झालं महाराज. कैलासवासी सौ मंगल भाऊसाहेब शिंदे 1 वर्षापूर्वी या मातोश्रीला या संपूर्ण शिंदे परिवारातून इष्ट आप्तेष्ट सगळ्या सोयऱ्यातून या ठिकाणी जावं लागलं. त्यांच्या मागे भाऊसाहेब बापू शिंदे पती आहेत, श्री विष्णू भाऊसाहेब शिंदे मुलगा आहे, 2 मुली आहेत, सौ रेखा विलास शेलार
आणि सौ रेणुका अजय कोतकर, एक सुनबाई निकिता विष्णू शिंदे आणि विलासराव आणि अजयराव हे जावई आहेत आणि संपूर्ण शिंदे परिवार आज आपल्या मातोश्रीचा या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा विधी त्या ठिकाणी संपन्न करत आहे. थोडंसं वर्ष श्राद्धाचं निमित्त असल्यामुळं हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. महाराज पहा, अनेक प्रकारचे श्राद्ध असतात, अनेक प्रकारचे. गरुड पुराण तुम्ही जर पाहिलं तर 84 प्रकारचे श्राद्ध सांगितले, काही ठिकाणी 48 प्रकारचे सांगितले. त्यापैकी पान नंबर 17 मलिन श्राद्धांचा उल्लेख येतो. हे 16 मलिन श्राद्ध सांगितले. आता इतकं सांगायला वेळच नाही बरं का, पण परत कधी आलो तर निश्चित सविस्तर पद्धतीने सांगल. पहा, परंतु 1 वर्षानंतर श्रद्धापूर्वक अंतकरणाने कुटुंबीय जे श्राद्ध करतात त्या श्राद्धाला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. हा, अनेक 16 मलिन श्राद्ध सांगितले. त्यानंतर मासिक श्राद्ध सांगितले. परंतु 1 वर्षानंतर श्रद्धापूर्वक अंतकरणाने जे श्राद्ध केलं जातं त्याला काय म्हणायचं? हा, तुम्ही थोडंसं बोला बरं का आता. हा, 35 मिनिटं फक्त तुम्ही मी असा संवाद साधला पाहिजे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी. पहा, 1 वर्षानंतर श्रद्धापूर्वक अंतकरणाने जे श्राद्ध केलं जातं त्याला काय म्हणायचं? वर्ष श्राद्ध म्हणायचं. बरोबर. आजच्या दिवशी आपल्या गेलेल्या मातोश्रीच्या पुण्याचं स्मरण करायचं महाराज, त्यांच्या पुण्याचं स्मरण करायचं, किंवा वर्षभर त्यांच्या नावाने जे जे काही पुण्यकर्म या कुटुंबाने केले असतील आजच्या दिवशी ते सगळे पुण्यकर्म आपल्या मातोश्रीला त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला समर्पित करायचं. म्हणून आजच्या दिवसाला पुण्यस्मरणही म्हटलं जातं. आणि आपलं शास्त्र सांगतं, ज्या दिवशी आपल्या घरातून जीवात्मा गेला, पहा, ज्या दिवशी आपल्या घरातून जीवात्मा गेला, 1-2 मिनिटात सांगून जातो फक्त. पहिलं पिंडदान त्या दिवशी त्या जागेवर करायचं सांगितलं. हा, म्हणजे श्राद्ध कधी चालू होतात? त्या दिवशी चालू होतात. पहिला पिंड त्या जागेवर ठेवायचा. आता त्यावेळेस आपण भाताचा पिंड फार बनवू शकत नाही, मग भाकरीचा नैवेद्य का होईना तिथं उशाला ठेवतो. पहिला पिंड त्या जागेवर ठेवायचा. कशासाठी? तर प्रत्येक स्थानाची एक अधिष्ठात्री देवता असते. आपण बोली भाषेत बोलतो ही जागा चांगली आहे, ही जागा चांगली नाही, म्हणून त्या अधिष्ठात्री देवतेच्या संतुष्टीसाठी तो पहिला पिंड ठेवायचा. पहा बरं का, मला वर्ष श्राद्धापर्यंत यायचं 2 मिनिटात. पहिला पिंड त्या जागेवर. मग ते शरीर, ते प्रेत, पहा, एकदा या शरीरातून राम निघून गेला का त्याला प्रेत हा शब्द. ते शरीर घरामधून बाहेर काढताना पांथ नावाने दुसरा पिंड ठेवायचा सांगितला. पांथ नावाने दुसरा पिंड ठेवायचा सांगितला. मग झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्मी भाव स्मशानीचा. स्मशानाच्या दिशेने त्या प्रेताची वाटचाल होती. मध्ये एका ठिकाणी आपण त्या शरीराला थांबवतो. कुठं? 20व्या ठिकाणी. बरोबर, म्हणजे ऐकताय तुम्ही. त्या ठिकाणी सुद्धा एक पिंडदान दिलं जातं. आता किती पिंड झाले? पटपट सांगा, म्हणजे वेळ. 3 झाले. बरोबर. मग झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. स्मशानामध्ये गेल्यानंतर तिथं 2 पिंड सांगितले. त्या प्रेताच्या उजव्या हातावर एक, आणि उशाला वगैरे आपण ठेवतो ना भाकरीचा नैवेद्य. पिंड म्हणजे अन्न आणि तर्पण म्हणजे पाणी. तिथं 2 पिंड ठेवायचे सांगितले. आता किती पिंड झाले? 5 पिंड. 5 पिंड झाल्यानंतर ते शरीर हवनासाठी योग्य होते. मग अनेक प्रकारचे विधी, त्यापैकी आपल्याकडे प्रचलित असलेला अग्निदाह संस्कार, म्हणजे अग्नीच्या स्वाधीन त्या शरीराला करायचं. अग्नीच्या स्वाधीन त्या शरीराला करायचं. मग अग्नीच्या स्वाधीन त्या शरीराला केल्यानंतर काही क्षणात सोनवणे मावशी अग्नी त्या शरीराची काय करतो? रक्षा करून टाकतो. अग्नी त्या शरीराची रक्षा करून टाकतो. महाराज, पंचतत्वापासून बनलेला हा पिंड पंचतत्वात विलीन होतो. महाराज, अग्नीचं कर्तव्य आहे. काही क्षणात अग्नी त्या शरीराची रक्षा करून टाकतो. शरीराची होय माती कुणी नये सांगा. शरीराची रक्षा झाली. मग आपल्याला तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो, शरीराची तर रक्षा झाली, मग आपल्या पुराणांमध्ये वर्णन आलं या मृत्यू लोकापासून त्या वैवस्तव नगरीपर्यंतचा प्रवास प्रत्येक जीवात्म्याला करावा लागतो. इकडे लक्ष द्या तुम्ही.
तो प्रवास प्रत्येक जीवात्म्याला करावा लागतो, बरोबर. 86,000 योजनाचा तो प्रवास सांगितला. मग आपल्याला प्रश्न पडतो, हा प्रवास तो जीवात्मा कशाच्या साह्याने करतो? शरीराची तर काय झाली? काय झाली? रक्षा झाली. थोडस बोला तुम्ही. शरीराची रक्षा झाली. जो खाली उरला त्याला आपण काय म्हणू? आत्मा म्हणू. समजा आत्मा उरला. पण आत्म्याचं वर्णन गीतेमध्ये कसं आलं महाराज? न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भौतिवान भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे आत्मा अविनाशी आहे, अमर आणि अशा प्रकारचा आहे. किंवा नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन त्यापो न शोषेती मारुत. आत्मा धारदार शस्त्राने कापल्या जात नाही, आत्मा हवेने सुकत नाही, आत्मा पाण्याने ओला सुद्धा होत नाही. मग तो आत्मा हा प्रवास करू शकेल का? तर नाही करू शकणार, कारण त्याला इजाच होत नाही मला. आणि हा प्रवास अतिशय भयानक आणि अशा प्रकारचा सांगितला. जर आयुष्यामध्ये पुण्यकर्म असतील तर त्या ठिकाणी हा प्रवास सुखकर होतो, परंतु आयुष्यभर जर पापकर्म केलेले असतील तर मात्र दक्षिणेकडचा प्रवास अतिशय भयावह सांगितलेला आहे. अनेक प्रकारच्या इजा त्या प्रवासाला होतात, म्हणजे आत्मा हा प्रवास करू शकत नाही. पहा आता स्मशानापर्यंत किती पिंड झाले होते? 5 पिंड झाले होते. मग शरीराची रक्षा झाली, शरीराची राख झाली. आत्मा हा प्रवास करू शकत नाही. मग हा प्रवास कोण करतं? तर आता पहा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण अस्थि संचयाचा विधी करतो, रक्षा संचयाचा विधी करतो, आपल्या भाषेत सावडायचा विधी करतो, बरोबर. त्या ठिकाणी त्या जागेवर सुद्धा आपण पिंडदान त्या ठिकाणी केलं जातं सावडण्याच्या दिवशी. आता किती झाले? 6. आणि ज्या दिवशी आपल्या घरातून जीवात्मा गेला, आपण आल्यानंतर आपण दक्षिण दिशेला एक दिवा लावतो, बरोबर. आणि दिवा लावल्यानंतर दररोज मुलांनी तिथं पिंडदान करायचं सांगितलं. ते 10 दिवसाचे 10 पिंड आणि हे 6 पिंड मिळून किती झाले? 16. हे 16 मलिन श्राद्ध शास्त्राने सांगितले. दररोज मुलाने त्या जागेवर पिंडदान करायचं. मग त्या पिंडाने काय होतं? तर त्या पिंडाचे 4 भाग पडतात. घरामध्ये जे पिंडदान आपण करतो, आता नैवेद्य ठेवतो ना आपण त्या दिव्याजवळ, त्याचे 4 भाग पडतात. काही ठिकाणी दररोज पिंडदान केलं जातं. ते जरी केलं नाही तर भूदेव दशक्रिया विधीच्या दिवशी ते पिंडदान करून घेतात, म्हणून त्याला दशगात्र विधी सुद्धा म्हटलं जातं. पहा, थोडं सूक्ष्म चिंतन. दशगात्र विधी. मग त्या पिंडाने काय होतं? त्याचे 4 भाग पडतात. 2 भाग पंचमहाभूतासाठी जातात, कारण हा देह आणिला 5चा उसना. 3रा भाग यमदूत आणि यमधर्मासाठी जातो, आणि 4था भाग आपल्या घरातून गेलेल्या जीवात्म्यासाठी. मग दररोजच्या पहिल्या दिवसाच्या पिंडदानाच्या 4थ्या भागाने आपल्या घरातून गेलेल्या जीवात्म्याचं डोकं तयार होतं. हा, दररोजच्या पिंडदानाने एक एक अवयव तयार होतो. दुसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने डोळे, कान, नाक, मग खांदे, छाती, पोट, कटिभाग, जांघा, गुडघे, पाय. 9 दिवसाच्या पिंडाने 1 फूटभर उंचीचा पिंडात्मक देह, किंवा त्याला आपण यातनात्मक देह सुद्धा म्हणू शकतो. 1 फूटभर उंचीचा देह तयार होतो. कितव्या दिवशी? 9व्या दिवशी, बरोबर. तुम्ही मोठ्याने बोला बिंदास, तशी काय अडचण नाही. 1 फूटभर उंचीचा पिंडात्मक देह तयार होतो. मग ज्या वेळेस कुटुंबीय दशक्रिया विधी संपन्न करतात, सार तत्वानी तो फूटभर उंचीचा जीवात्मा ते पिंडदानाने तर्पण विधी ग्रहण करतो. मग त्यामुळे त्याला ऊर्जा येते, एनर्जी येते. आणि 11व्या दिवसाचं पिंडदान, 12व्या दिवसाचं पिंडदान, 13व्या दिवसाचं पिंडदान तर्पण विधी सार तत्वानी ग्रहण करून 13व्याच्या दिवशी हा जीवात्मा या मृत्यू लोकापासून त्या वैवस्तव नगरीपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात करतो. कितव्या दिवशी? 13व्याच्या दिवशी. 13व्याच्या दिवशी. म्हणून 10वा हा विधी आणि 13वा हे शास्त्र. जर भावकीतलं कुणी 6-7 दिवसाच्या आत गेलं तर दोघांचा दावा एकत्र घेता येतो. 13व्याच्या दिवशी करावा, कारण 10वा हा विधी आहे, 13वा हे शास्त्र आहे. मग 13व्याच्या दिवशी हा सुरू झालेला प्रवास वर्णन करायला इतका वेळ नाही माझ्याकडं, पण आयुष्यभर जर पाप कर्म केलेले असतील तर दक्षिणेच्या मार्गाकडून नेलं जातं. पण पुण्यकर्म जर असतील, आई वडिलांची सेवा झालेली असेल, कधी
पैठण, पंढरपूर, आळंदीची वारी झालेली असेल, भगवंताचं नामचिंतन झालेलं असेल, तर मात्र दक्षिणेकडून जाण्याचा रस्ता नसतो महाराज. मग मग पूर्वेकडचा मार्ग असतो, पश्चिमेकडचा असतो. आणि तो मार्ग इतका सुखकर सांगितलेला आहे, इतका सुखकर सांगितलेला आहे, अगदी ऐरावत कुळातील हत्तींची ये जा असते महाराज. आणि अतिशय त्या प्रवासामध्ये पाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते. आता वर्णन करायला इतका वेळ नाही, पण सुखकर तो प्रवास होतो. पण कोणत्याही मार्गाने जा, त्या प्रवासाला एक विशिष्ट मुदत दिलेली, एक विशिष्ट मुदत दिलेली त्या प्रवासाला. किती मुदत दिली? तर शास्त्राने त्याला 1 वर्षाची मुदत दिली. किती? 1 वर्षाची. 13व्या दिवसापर्यंत नित्य पिंडदान बंद होतात आणि मासिक पिंडदान तेव्हापासून चालू होतं. म्हणजे आपण महिना जीव घालणं म्हणतो. मग ते मासिक पिंडदान कुठपर्यंत चालतात? तर आजच्या दिवसापर्यंत चालतात. बरोबर. आजच्या दिवशी मग मासिक पिंडदान बंद होतं आणि मग वार्षिक पिंडदान चालू होतं. परंतु हा जो प्रवास आहे, या मृत्यू लोकापासून त्या वैवस्तव नगरीपर्यंतचा या प्रवासाला मुदत दिलेली आहे 1 वर्षाची. 1 वर्षानंतर तो जीवात्मा धर्मराजाच्या दरबारात पोहोचलेला असतो. आणि मग आपल्या पाप पुण्याच्या कर्मानुसार किंवा मुलं असतील, मुली असतील, कुटुंबियाने वर्षभर त्यांच्या नावाने जे जे काही पुण्यकर्म केले, ते पुण्यकर्म आपण आजच्या दिवशी त्यांना समर्पित करायचे. हे पुण्य सुद्धा त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतं. याला पुरावा महाभारताचा विठ्ठल महाराज. ज्या वेळेस पंडूराजांची ही यात्रा सुरू होती आणि मध्येच ती यात्रा अडकली महाराज, पुण्याचा क्षय झाला. त्यावेळेस नारद मुनी भ्रमण करत करत आले आणि नारदांनी विचारलं, पंडूराजे आपण इथं कसे? त्यांनी सांगितलं, नारदा माझ्या पुण्याचा क्षय झाला. म्हटले पुण्याचा क्षय झाला? अरे माझ्या मुलांना हस्तिनापुरामध्ये जाऊन असं काहीतरी करायचं सांगा, असं काहीतरी करायचं सांग की जे पुण्य मला इथं समर्पित होईल. आणि मग नारदाने पांडवांना सांगितलं आणि महाभारतामध्ये उल्लेख येतो, पांडवांनी 1 वर्षापर्यंत ज्ञानदान आणि अन्नदानाचा यज्ञ चालवला आणि सगळं पुण्य आपल्या वडिलांना समर्पित केलं महाराज. त्या पुण्याच्या जोरावर पंडूराजांची सुद्धा ही यात्रा काय झाली? पूर्ण झाली. मग आज या ठिकाणी आमचे विष्णू भाऊ असतील, रेखा असल, राणी असल, पण तिचं नाव मला वाटतं काय, रेणुका असेल, किंवा त्यांची सुनबाई निकिता असेल, पती असतील भाऊसाहेब, किंवा संपूर्ण शिंदे परिवार असेल. या शिंदे परिवाराने वर्षभर आपल्या आईसाठी जे जे कर्मकांड केलेलं आहे, किंवा आजच्या दिवशी भूदेवांचा विधी झालेला आहे, या ठिकाणी भगवंताचं सुद्धा चिंतन चालू आहे. या पुण्याच्या जोरावर किंवा हे सगळं पुण्य यांनी आपल्या मातोश्रीला आजच्या दिवशी समर्पित करायचं. मग हे समर्पित होणार नाही का? तर नक्की अशा प्रकारचं समर्पित होणार महाराज. तसंच अनेक या ठिकाणी इष्ट आप्तेष्ट आलेले आहेत. आपण काय करायचं पहा, भागवतामध्ये सगळ्या श्रेष्ठ भक्ती सांगितली विठ्ठल महाराज. श्रवण भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. सगळ्या श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण भक्ती. या श्रवण भक्तीच्या माध्यमातून जे जे काही पुण्यकर्म या ठिकाणी निर्माण झालं, ते पुण्य सुद्धा आपण आजच्या दिवशी त्या मातेला समर्पित करायचं. मग कुणाची मामी असेल, कुणाची वहिनी असेल, कुणाच्या सासू असतील, कुणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, कुणाची मुलगी असेल, सगळं पुण्य आपण या श्रवण भक्तीच्या माध्यमातून निर्माण झालेलं त्या मातोश्रीला समर्पित करायचं. आणि भगवंताकडे एकच प्रार्थना करायची का, हे पंढरीश पांडुरंग परमात्म्या, आज या शास्त्रानुसार आमच्या आईचा असेल, आमच्या सासूचा असेल, आमच्या बहिणीचा असेल, जीवात्मा तुझ्या दरबारामध्ये त्या ठिकाणी आहे. आज या सगळ्या पुण्याच्या जोरावर आम्ही हे पुण्य सगळं समर्पित करो. आजच्या दिवशी तू त्या जीवात्म्याला दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश देणार आहे ना, तर हे भगवंता तुझ्याकडे विनंती करतो, आजच्या दिवशी आमच्या आईला असेल, आमच्या बहिणीला असेल, आमच्या सासूला असेल, आमच्या मामीला असेल, जे काही तुम्ही म्हणत असाल त्यांना चांगल्या योनीमध्ये तू प्रवेश द्यावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल
विठाला 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 विठाला. हीच प्रार्थना आजच्या दिवशी आपण त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून हे वर्ष श्राद्ध 1 वर्षानंतर श्रद्धापूर्वक अंतकरणाने जे श्राद्ध केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध. आजच्या दिवशी पुण्याचं स्मरण किंवा पुण्य केलेलं त्यांना समर्पित करायचं म्हणून पुण्यस्मरण. आणि आजच्या दिवशी भगवंत त्यांना दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश देतो म्हणून मुक्ती दिन सुद्धा आजच्या दिवसाला संबोधलं जातं. परत एकदा सांगतो, वर्ष श्राद्ध हा दुःखाचा विधी अजिबात नाही. दुःखाचा विधी अजिबात नाही. कारण पहिल्या आयुष्याचा शेवट आणि नवीन आयुष्याचा आरंभ म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हा वेळ माझ्याकडे फार कमी. चिंतनासाठी आपण अभंग घेतलाय तुकोबरायांचा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हा या मातोश्रीची सुद्धा गती उच्च होणार यात काहीच शंका नाही महाराज. कारण परमार्थिक मातोश्री होत्या महाराज. या परिवाराने सुद्धा खूप प्रयत्न केले महाराज. मी माहिती घेतली विठ्ठल महाराज 1 वर्षभर या परिवाराने आपल्या मातोश्रीची खूप सेवा केली महाराज. त्या रेखाताई तर आपला प्रपंच सोडून 6 महिने आईच्या सेवेत होत्या महाराज. 6 महिने सेवेत होते. आमची रेणुकाताई सुद्धा जाऊन येऊन त्या ठिकाणी अनेक प्रकारची सेवा या मातोश्रीने केली. आणि विष्णू भाऊ बद्दल जर सांगायचं झालं तर मुलगा कसा असावा तर या विष्णू सारखा असावा महाराज. सगळं महाराज आईचं जोपर्यंत आई होती तोपर्यंत आईची सगळी सेवा महाराज या मुलानं केली. अनेक उदाहरणं आपण सांगतो, मुलं असे करतात मुलं तसे करतात, पण हे उदाहरणं सुद्धा सांगितले पाहिजे. डायपर बदलण्यापासून आपल्या मातोश्रीचं सगळं या मुलाने केलं, या मुलींनी केलं. आणि धर्माची जर व्याख्या तुम्ही म्हटलं तर फार खोलात शिरून व्याख्या लावूच नका महाराज. तुम्ही एखाद्या आईचा मुलगा आहात, तुम्ही मुलगा म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणं हा मुलाचा पुत्र धर्म आहे. तुम्ही शिक्षक असाल, प्रामाणिकपणाने तुम्ही विद्यादानाचं काम करणं हा तुमचा शिक्षकी धर्म आहे. तुम्ही प्रवचनकार असाल, कीर्तनकार असाल, तुम्ही सुद्धा नीटनेटकी त्या ठिकाणी व्यवस्था करणं किंवा मार्गदर्शन करणं हा त्यांचा सुद्धा धर्म आहे. धर्माची व्याख्या. आणि आपला धर्म सांगतो, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाची सेवा करणं, पुत्र धर्माचं पालन करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे महाराज. कारण एक वेळेस आपण देवाच्या वृणातून उतराई होऊ शकतो, साधू संतांच्या वृणातून उतराई होऊ शकतो, पण माय पित्याच्या वृणातून उतराई होऊ शकत नाही महाराज. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. गीतेमध्ये शारीरिक तपाची व्याख्या सांगितली. ज्ञानोबरायांनी त्याच्यावर टीका केली. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माय पित्यासाठी आपलं संपूर्ण शरीर जरी झिजवलं महाराज तरी त्यांच्या ऋणातून आपण उतराई होता येणार नाही किंवा होऊ शकत नाही. पण तसा प्रयत्न आपण केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे महाराज. शेवटी जन्म मृत्यू ठरलेलं गणित महाराज. जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितु महाराज. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे बरी भवे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे, पण जोपर्यंत माय जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं हा पुत्र धर्म आहे. कारण आई ही असं व्यक्तिमत्व आहे महाराज, हे निस्वार्थ प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरं संत. आई आणि संत सोडले तर दुसरं निस्वार्थ प्रेम करणारं या जगात कुणी नाही महाराज. आणि तुकोबरायांनी म्हणूनच या अभंगात आईची संतांची तुलना आहे. हा एक उदाहरण सांगतो. एका दशक्रिया विधी होता महाराज एका ठिकाणी. आणि दशक्रिया विधीच्या दिवशी आता पहा, काही ठिकाणी काकस्पर्श झाल्याशिवाय निघत नाही. बराच काळ त्या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी सर्व समाज उभा राहिलेला. एक आजीचा दशक्रिया विधी होता.
तो मुलगा सुद्धा हात जोडून उभा राहिलेला, पण काकस्पर्शच होईना महाराज. प्रवचनकार सुद्धा कंटाळले प्रवचन करून, पण काकस्पर्श व्हायना. मग त्या आजीच्याच वयाची एक आजी समाजातून उठली आणि 2 समवयस्कर मुलींना सांगितलं, पुरी हो उठा, त्या पुरीला इकडे घेऊन या. लक्षपूर्वक ऐका, त्या पुरीला इकडे घेऊन या. सगळ्या समाजाच्या नजरा त्या पुरीकडे गेल्या महाराज. झाडाखाली एक मुलगी काहीतरी आपले खडे खेळत होती. समाजात चर्चा चालू झाली, थोडी भोळसर दिसती, कुणी म्हणलं वेडसर दिसती. त्या 2 पोरी गेल्या, त्या मुलीला उठवलं, पिंडापर्यंत आणलं, प्रदक्षिणा मारली, तिला पाया पडायला लावला आणि जिथं लोक हात जोडून उभे होते तिच्या भावा शेजारी आणून उभा केलं महाराज. चर्चा सुरू झाली, कोण पोरगी थोडीशी भोळसर दिसती. कुणीतरी बसणाऱ्यांपैकीच म्हणला, होती म्हातारीची पोरगी. कोणी? म्हातारीची पोरगी. म्हणले थोडी भोळसर. त्या भोळसर मुलीचं सगळं तिची आई करत. मग तिच्या भावाला कुणीतरी सांगितलं कानात. तिचा भाऊ पिंडाजवळ गेला, हात जोडले आणि सांगितलं, आई आई, मी अक्काला जीव लावी, पण तू पिंडाला शिव. तरी काकस्पर्श व्हायला. शेवटी तो भाऊ म्हणला, आई मला माहित आहे तू आयुष्यभर कुठं गेली नाहीस, फक्त अक्कासाठी. कधी पंढरीच्या वारीला गेली नाहीस, कधी आळंदीला गेली नाही, कधी कुठल्या पाहुण्याच्या घरी एक दिवस मुक्काम केला नाही. आई, फक्त माझ्या पोरीला कोण सांभाळील याच्यासाठी. पण आई, तुला मी वचन देतो. त्याचा एकुलता एक पोरगा होता. आई, माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, मी अक्काला जीव लावी. तू जसा जीव लावला ना, तसाच मी अक्काला जीव लावील. आणि त्या मुलाने हंबरडा फोडला महाराज, आई म्हणून. त्या वेड्या बहिणीच्या गळ्यात पडून तो भाऊ रडायला लागला. ती बहीण सुद्धा रडायला लागली. रडता 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 दोघं खाली बसले. तेवढ्या झाडावरून एक कावळा खाली उतरला. कावळ्याने पिंडाला स्पर्श केला. सगळ्या समाजाने टाळ्या वाजवल्या. पिंडाला कावळा शिवला म्हणून टाळ्या नाही वाजवल्या, तर समाजाच्या सुद्धा लक्षात आलं, एका आईचा जीव एका भोळसर वेडसर मुलीत सुद्धा अडकला होता. एवढी वेडी माया आपल्यावर जर कोणी करेल तर ती फक्त आपली आई करेल महाराज, दुसरं कोणी करणार नाही महाराज. विठ्ठल 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 इतकी वेडी माया आपल्यावर दुसरं कोणी करणार नाही. हा मुलगा कसाही असला तरी आईचं त्याच्यावर प्रेम असतं. अगदी कसाही मुलगा असला. तुम्ही महाभारतामध्ये दुर्योधनाचं उदाहरण जर पाहिलं, दुर्योधन कसा होता महाराज? दुर्योधनाची व्याख्या जर करायची झाली तर दुर्गुणांचं धन ज्याच्याकडे आहे तो दुर्योधन. ज्याच्याकडे दुर्गुणांचं धन आहे तो दुर्योधन महाराज. इतका दुर्गुणी दुर्योधन होता, पण त्या दुर्योधनावर सुद्धा गांधारीचं प्रेमच होतं महाराज. मला फक्त आई आणि संत सांगायचे ना, 30 मिनिटं माझ्याकडे शिल्लक. त्या दुर्योधनावर सुद्धा गांधारीचं प्रेम होतं. आणि आईला आणि संतांना जे जमलं ते देवाला सुद्धा जमलं नाही. देवाने अवतार घेतला या मृत्यू लोकात कशासाठी? परित्राणाय साधूनाम विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि, किंवा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. सज्जनांवर प्रेम आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी. पण आई आणि संत असे आहेत ते दुर्जनांवर सुद्धा प्रेम करतात. इतका दुर्गुणी दुर्योधन होता, पण दुर्योधनाला सुद्धा कुरुक्षेत्राच्या युद्धात काय व्हायचं होतं? वज्रबाहू व्हायचं किंवा वज्रासारखं शरीर करायचं होतं. मग दुर्योधनाने उत्तर विचारलं महाराज युधिष्ठिराला. आता त्यावेळेस तत्वाचे भांडणं होते महाराज. आमच्या गावात सुद्धा एक न्यायालयात खटला असा चालला होता, दोघं भाऊ संघच बैलगाडीत जायचे आणि कोर्टात भांडायचे.
म्हणजे तत्वाचे भांडणं होती, नावं नाही सांगत फक्त मी आता. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 युधिष्ठिराने सांगितलं, अरे उपाय तुझ्या घरात आहे म्हटले. हा, आपल्या शरीरात जेवढे अवयव आहेत महाराज, प्रत्येक अवयवाची एक एक देवता आहे, प्रत्येक अवयवामध्ये ऊर्जा आहे. तुम्ही साधं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तरी चेहऱ्यावर तेज येते, समाधान लाभतं का नाही. साहेबराव मामाना मी आजाल वृक्षाखाली होतो पारायणाला, आता पुरुषोत्तम मासा. हा, म्हणजे आमचं चालू होतं आणि ते येऊन बसले. मी म्हणलं तुम्ही कसं काय इकडे? ते म्हणले मी पण आलो पारायण. समाधान लाभतं महाराज, ऊर्जा येते. तसं गांधारीला ज्या वेळेस कळलं की आपले माझे पती अंध आहेत, गांधारीने सुद्धा महाराज डोळ्यावर काय केली होती? पट्टी बांधली. गांधारीकडे दुर्योधन गेला, सांगितलं आई मला वज्रासारखं शरीर करायचंय. तिने सांगितलं पोरा, इतक्या दिवसाचा माझा पण होता, पण तुझ्यासाठी पण मोडती. आई लेकरासाठी काही करू शकते महाराज. दुर्गुणी मुलगा असला तरी त्याच्यावर आई प्रेम करते, हे सांगायचंय मला. मी गांधारीची किंवा दुर्योधनाची बाजू घेत नाही इथे, मला फक्त आई सांगायची. दुर्योधन त्या ठिकाणी दुर्योधनाला सांगितलं, तू विवस्त्र होऊन माझ्या पुढे ये, जिथं जिथं माझी दृष्टी पडेल तुझं शरीर वज्रासारखं कठीण होईल. आणि दुर्योधन निघाला महाराज. पण मी आधीच सांगितलं, देवतांनी अवतार घेतला कशा करता? भक्ता राखे पायापासून दुर्जनांशी संहारी. चतुरा तो शिरोमणी भगवंत आल्याने सांगितलं, अरे 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 इतका मोठा झाला आणि विवस्त्र आई पुढे चालला, निदान कमरेचा तरी भाग झाक. आणि फुलांच्या माळा भेरकवल्या महाराज. दुर्योधनाने कमरेचा भाग झाकला आणि तिथंच दुर्योधनाचा काय झाला? घात झाला. पण मला सांगायचं तात्पर्य इतकं का इतका दुर्गुणी मुलगा होता दुर्योधन, पण त्या दुर्योधनासाठी सुद्धा गांधारीने आपला इतक्या वर्षाचा केलेला पण मोडला. कारण फक्त एक आई हे करू शकते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त महाराज. इतकं प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही. आणि तेच तुकोबराय अभंगाच्या पहिल्या लेकुराचे हेता लेकुराचे हेता लेकुराचे हेता लेकुराचे हेता लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कवा याचे जाते ऐसे कवा याचे जाते लीचे चित्त वाहे लीचे चित्त ऐसे कवा याचे जाते ऐसे कवा याचे जाते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी नको. कुठल्याही लाभाशिवाय एक आई आपल्या लेकरावर प्रेम करत असते महाराज. तिला काही महाराज तुमच्या पगाराचं आणि त्याचं काही घेणं नसतं, तुमच्या संपत्तीचं सुद्धा घेणं नाही महाराज. अगदी निस्वार्थ प्रेम जर आपल्यावर कोण करत असेल तर ती आई करते. आणि समाजात सुद्धा कितीही दुर्जन असला तर त्याचा उद्धार कसा होईल त्याच्यावर प्रेम करण्याचं काम संत करत असतात महाराज. मला आई आणि संत या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं. कितीही दुर्गुणी मुलगा असला तरी आई त्याच्यावर कुठल्याही लाभाशिवाय प्रेम करते, तिचा कळवळा त्या मुलालाच महाराज. आणि समाजात कितीही दुर्गुणी दुर्जन असू द्या त्याच्यावर सुद्धा प्रेम करायचं काम एक संत करतात महाराज. हा अभंग तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या गाभाऱ्यात बसून तयार केलेला आहे. कारण ज्ञानोबराय ही जगाची माऊली. पहा, ज्यांची आई गेली ना महाराज त्यांनी वर्षातून एकदा माऊलीला आई म्हणा, माऊलीला आई म्हणा. आणि वर्षातून एकदा अलंकापुरीला जाऊन त्या माऊलीच्या डोक्यावर समाधीवर डोकं टेकवा महाराज. आणि त्या माऊलीला सांगा आता तूच माझी आई.
कारण ज्ञानोबाराय जगाची माऊली. हा या मला समाजात कितीही दुर्जन असेल त्याचा सुद्धा संत उद्धार करतात हे सांगायचे, कारण हा तुलनात्मक आहे. ज्या वेळेस अलंकापुरीमध्ये ज्ञानोबारायांनी तर निवृत्ती दादा असतील, सोपान काका असेल, मुक्ताबाई असेल, आळंदीमध्ये ब्रह्मपरिषद भरली आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी निर्वाळा दिला. ज्या देहानी पातक केलं त्या देहाला दंड करा. विठ्ठलपंतांनी सांगितलं, हा देह तीव्र अनुताप करेल, हा देह करवती खाली ठेवील किंवा इंद्रायणीच्या डोहामध्ये देह त्याग. आणि फक्त आपल्या मुलांच्या मुंजी होण्यासाठी विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी आईसाहेबांनी इंद्रायणीच्या डोहात देह त्याग केला. पुढं दिवाळी पाडव्याचा सण आला. थोडं लक्षपूर्वक ऐका, एवढाच. दिवाळी पाडव्याचा सण आला आणि सोपान काका आणि मुक्ताबाईची चर्चा चालू झाली. महाराज सोपान काका मुक्ताबाईला म्हणतायत, अगं मुक्ता, आज जर आपली आई जिवंत असती तर आपल्या आईने सुद्धा आपल्यासाठी काहीतरी गोडधोड केलं असतं. आपल्या आईने सुद्धा घरामध्ये दिवे लावले असते, सुंदर स्वयंपाक केला असता आणि आपल्या हाताने आपल्याला भरवलं असतं. आज 1 वर्ष झालं, प्रत्येक सणावाराला या कुटुंबाला सुद्धा आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार. दिवाळीचा सण आला, आडाणी आई असली तरी कोणाकोण तरी फोन लावून घेते, पोरी तू कधी येशील ग वावळीला, तू कधी येशील ग राखी पौर्णिमेला, तुझी नणंद येऊन गेली ना मग ये, म्हणजे तुला एखादा दिवस राहता येईल. ही भावना आईची असते. आणि सोपान काका मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ता, अगं आपली आई जरी जिवंत असती तर आपल्या आईने सुद्धा गोडधोड केलं असतं, आपल्याला भरवलं असतं. हा संवाद ऐकला महाराज निवृत्तीदादांनी. कुणी ऐकला? निवृत्तीदादांनी. आणि निवृत्तीदादांनी हाक मारली, मुक्ता, अगं इकडे ये. मुक्ता आतमध्ये गेली. महाराज निवृत्तीदादांनी मुक्ताला सांगितलं, मुक्ता, अगं आज मला मांडे खाऊशी वाटत आहे. कुणी सांगितलं? निवृत्तीदादांनी. पहा, मांडे कुणाला खाऊ घालायचे होते? रेखाताई. रेखाताई थांबा, रडू आवरा, अश्रू आवरा. मांडे खाऊ घालायचे होते सोपान काकाला, मुक्ताबाईला. पण निवृत्तीदादांनी सांगितलं, मुक्ता, आज मला मांडे खाऊशी वाटतंय. इतका आनंद झाला त्या छोट्याशा मुक्ताला, इतका आनंद झाला महाराज, ती पळतच बाहेर आली. ज्ञानोबारायांना सोपान काकाला सांगितलं, दादा, आपल्या आई वडील गेल्यापासून आपल्या दादाने आतापर्यंत काहीच मागितलं नाही, फक्त आपले लाड पुरवत राहिला. पण आज आपल्या दादानी मांडे खायची इच्छा उत्पन्न केली. सगळी यंत्रणा ठरली. महाराज ज्ञानोबाराय म्हटले, मी मधुकरी घेऊन येतो. सोपान काका म्हटले, मी ते मांड्याचं खापर घेऊन येतो. पण मुक्ताबाई म्हणले, अरे सोपान काका, ते वाजून पाहावं लागतं, तुला जमणार नाही. सोपान काका म्हणतायत, बर, आमच्या घरातली तू म्हातारी आजीबाई, तूच जा खापर आणायला. बहीण भावाचा संवाद आहे. आणि मग ती छोटीशी मुक्ता मांड्याचं खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. इकडे ज्ञानोबाराय मधुकरीसाठी गेले. सगळी मांड्याची तयारी करायची. इतक्या आनंदात तुम्ही पहा, एखाद्या लेकराला जर 10 रुपये दिले ते उड्या मारीतच दुकानात जात. उड्या मारीतच मुक्ता सिद्ध बेटावरून अलंकापुरीच्या दिशेने निघाली. पण समाजामध्ये असे काही व्यक्ती असतात का त्यांना समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा बघवत नाही. महाराज असंच एक व्यक्तिमत्व अलंकापुरीमध्ये होतं. विसोबा काका त्यांचं नाव. ते घोड्यावरून चालले असताना त्यांनी पाहिलं, इतक्या आनंदात ही कार्टी निघाली. कुठं निघाली? आपला घोडा फिरवला आणि मुक्ताच्या समोर आणला आणि सांगितलं, हे कार्टे, कुठं चालली? आता ती छोटीशी मुक्ता महाराज, तिच्या मनामध्ये काही द्वेषभाव नव्हता. तिने सांगितलं, काका, माझ्या दादानी आतापर्यंत कधीच काही मागितलं नाही, पण आज माझ्या दादानी मांडे खाण्याची इच्छा उत्पन्न केली. मांड्याचं खापर आणण्यासाठी मी कुंभारवाड्यात चालले. काही बोलले नाही. मुक्ता निघून गेली. फक्त तोंडातून विसोबा काकांनी शब्द काढले, चोचली करतात संन्याशाची कार्टी. मुक्ता
पुढे गेली. आवाज जास्त आहे का? मुक्ता पुढे गेली. विसोबा काका महाराज घोड्यावरून कुंभारवाड्यात येऊन दाखल झाले. कुंभारवाड्यात आल्यानंतर मुक्ताने आवाज दिला, लक्ष्मी आत्या. ती लक्ष्मी आत्या पळतच बाहेर आली. महाराज, काय ग मुक्ता? तिने सांगितलं, आत्या, दादाने आतापर्यंत काहीच मागितलं नाही, पण आज मांडे खाण्याची इच्छा उत्पन्न झाली. इतका आनंद झाला त्या लक्ष्मी आत्याला सुद्धा, कारण समाजात असेही काही लोक असतात दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतात. तिने सांगितलं, मुक्ता, मांडे बनवायला जमतील? हो आत्या. सगळी रेसिपी सांगितली महाराज मुक्ताबाईला, आणि तुला ठेवणीतलं खापर देते म्हणून लक्ष्मी आत्या घरात गेली. ठेवणीतलं खापर काढून आणलं, पण तेवढ्यात हे विसोबा काका तिथपर्यंत आले. थांब लक्ष्मी. घोड्यावरून खाली उतरले. त्या लक्ष्मीच्या हातातलं ते मांड्याचं खापर घेतलं आणि त्या विसोबा काकांनी मुक्ताच्या समोर ते खापर काय केलं? फोडून टाकलं. महाराज, अख्ख्या कुंभारवाड्यात दम दिला, खबरदार जर मांड्याचं खापर यांना कुणी दिलं तर. आता त्यावेळी देण्या घेण्याचे व्यवहार होते महाराज त्या विसोबांचे आणि कुंभारवाड्याचे. एकाही कुंभारवाड्यातील कुंभाराची हिंमत झाली नाही खापर देण्याची. दमच दिला महाराज विसोबा काकांनी, आणि विसोबा काका निघून गेले. मुक्ताईला म्हणले, एक कार्टी चोचली करतात संन्याशाची कार्टी, चल हो माघारी. त्या मुक्ताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. महाराज पहा तुम्ही, एखादं लेकरू असेल, त्या लेकराला जर कितीही दुःख झालं, कुणी खवळलं, ते लेकरू रडत नाही महाराज. त्याच्या डोळ्यातून धारा चालतात. बसा नानासाहेब, रामकृष्ण. डोळ्यातून धारा चालतात, पण तोंडातून आवाज निघत नाही महाराज. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला त्याची आई दिसत नाही, जोपर्यंत त्याला त्याचा बाप दिसत नाही, भाऊ दिसत नाही. जवळचा एखादा दिसला ना की मग त्याच्या तोंडातून हंबरडा फुटतो महाराज, मग त्याचा बांध फुटतो. तसं मुक्ताच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालल्या, पण तोंडातून आवाज निघत नव्हता. धावत पळत ती मुक्ता सिद्ध बेटाच्या दिशेने निघाली. डोळ्यामधून अश्रूंच्या धारा चाललेल्या, पण तोंडातून आवाज निघू देत नाही. जेव्हा सिद्ध बेटावर ज्ञानोबाराय पायरीवर बसलेले त्या मुक्ताला दिसले, मग मात्र बांध फुटला आणि दादा म्हणून हाक मारली त्या छोट्याशा मुक्तानी आणि पळत गेली. महाराज, ज्ञानोबारायांना मिठी मारली, हंबरडा फोडला, दादा म्हणून किंचाळी ठोकली. ज्ञानोबारायांनाही समजेना काय झालं. ज्ञानोबारायांनी त्या मुक्ताची, अगं मुक्ता काय झालं? तुझ्याकडून खापर फुटलं का? नाही दादा, त्या विसोबा काकांनी माझं खापर फोडलं, मला मारलं दादा, आणि चोचली करतात संन्याशाची कार्टी म्हणून हिनवलं दादा. आपल्या दादाने आतापर्यंत कधीच काही मागितलं नाही, आणि आज मांडे खाण्याची इच्छा उत्पन्न केली, पण ती सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, मुक्ता, तुला मांडे करून खाऊ घालायचेत ना, कर मांड्याची तयारी. दादा खापर, अगं तुला काय करायचं, तू कर मांड्याची तयारी. आणि मुक्तानी मांड्याची तयारी सुरू केली. महाराज, झाली रे दादा तयारी. ज्ञानोबाराय आले, पाठीवरचा पंचा खाली काढून ठेवला. आपल्या शरीरातला जठर अगदी ज्ञानोबारायांनी प्रज्वलित केला. आपण खाऊ काही शकतो महाराज, पचवायची ताकद भगवंताची. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहामाश्रितः प्राणापान समायुक्त पचामन्यम चतुर्विधम. ज्ञानोबारायांनी जठर अग्नी प्रज्वलित केला. लालबुंद डोळे झाले, कानामधून धूर निघू लागला, खापरासारखी लालबुंद पाठ तप्त झाली. आणि ज्ञानोबाराय सांगतात, मुक्ता, टाक पाठीवर मांडा. मुक्ताने ज्ञानोबारायांच्या पाठीवर मांडा टाकावा. जसा खापरावर टर मांडा फुगावा, तसा ज्ञानोबारायांच्या पाठीवर टर मांडा फुगावा. मांडे संपूर्ण झाले. इकडं विसोबा काकाला वाटलं, खापर तर फोडलं, काय करतायत हे भांडव, मला दुर्जनांवर उद्धार केलेला सांगायचंय. मी बरोबर आहे, अगदी तासात पोळापता आलं पाहिजे आपल्याला परत. आणि मग
विसोबा काका सिद्ध बेटावर आले महाराज. त्या पर्णकुटीच्या कडेने फिरू लागले. पर्णकुटीतून तर धूर निघतोय. काय केलं असेल या भावंडांनी? थोडस काड बाजूला केलं महाराज आणि पाहिलं तर आतमध्ये पाहिलं लालबुंद पाठ तप्त झालेली आणि त्याच्यावर मुक्ताबाई मांडे भासतात. विसोबा अगदी हवालदिल झाले. काय झालं माझ्याकडून? हे तर साक्षात महाविष्णूचा अवतार. काय करावं आता? यांचं उच्चिष्ट खाल्लं पाहिजे. इतका दुर्जन होता विसोबा. पण आतून आगळ घातलेली कडी उघडली. तोपर्यंत मुक्ताबाईने पंगत बसवली, ब्रह्म पंगत बसवली. सांब सदाशिवाचा अवतार निवृत्ती दादा, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराय, ब्रह्मा झाला तो सोपाना, सोपान काका आणि वाढणारी साक्षात आदिशक्ती. मांडा बोडावा, निवृत्ती दादाच्या मुखात भरवावा, ज्ञानोबारायांच्या मुखात भरवावा, सोपान काकाच्या मुखात भरवावा. ब्रह्मपंगत बसली. एवढ्यात विसोबानी ताटी उघडली आणि झडप मारली महाराज ज्ञानोबारायांच्या ताटावर. ज्ञानोबारायांनी ताट उचललं आणि सरसर खेचरा माग हो. हाच ब्रह्मबोध ठसला. तेव्हापासून नाव पडलं विसोबा खेचर. विसोबा खेचर आपण म्हणतो ना. सरसर खेचरा माग हो. क्षमा मागितली, उच्चिष्ट खाल्लं आणि ज्ञानोबारायांनी पहा इतका त्रास देणारा, इतका दुर्जन तो विसोबा खेचर. मुक्ताबाईचं मांड्याचं खापर फोडलं. इतकंच नाही, ज्ञानोबाराय मधुकरी मागायसाठी गेले तर ज्ञानोबारायांची झोळी रोडवर ओतून दिली. वरचं पीठ भरतील म्हणून टाचेने पीठ रगडवलं. इतका दुर्जन विसोबा खेचर. पण ज्ञानोबारायांनी त्या विसोबा खेचराचा सुद्धा उद्धार करावा. किती उद्धार करावा? इतका उद्धार करावा, इतका उद्धार करावा का औंढ्याच्या नागनाथांनी या विसोबा खेचराचे पाय आपल्या डोक्यावर घ्यावे. औंढ्याच्या नागनाथांनी या विसोबा खेचराचे पाय आपल्या डोक्यावर घ्यावेत. इतका उद्धार केला ज्ञानोबाराय. ज्या वेळेस नामदेव महाराजांची फजिती झाली, आता पटकन घेतो. नामदेव महाराजांची फजिती अलंकापुरीत झाली. नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणले, अरे देवा, काय तुझी आळंदीची मंडळी, काय काड मंडळी डोई फोडली माझी. अरे माझं डोकं फोडलं. पांडुरंग परमात्मा म्हणतोय, नामा अरे तू खरंच कच्चा आहे. म्हटले मग औंढ्याला जा, तिथं विसोबा खेचर आहे, त्यांना गुरु कर. नामदेव महाराज औंढ्याला आले. औंढ्याच्या मंदिरात शिरले तर एक वृद्ध पिंडीवर पाय देऊन झोपला होता. नामदेव महाराज म्हणते, अरे 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 मूर्खा, देवाच्या डोईवरी पाय ठेविले. तो म्हणतो, बाबा जिथं देव नाही तिथं पाय ठेव. नामदेव महाराजांनी ते पाय उचलावे, जिथं पाय ठेवावे तिथं नागनाथांनी प्रगट व्हावा. कोण? हेच विसोबा खेचर. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढं का मुलगा कसाही असला तरी आई त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करते. समाजात कितीही दुर्जन असला तर त्याचा उद्धार करण्याचं कार्य संत करत असतात. म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांनी आईची आणि संतांची तुलना केली. हा कळवळा फक्त एका संतांनाच येऊ शकतो, आईलाच येऊ शकतो. अभंगाचं ऐसी गावा त्याचे जाते, ऐसी गावा त्याचे जाते, ऐसी गावा त्याचे जाते, ऐसी गावा त्याचे जाते, ऐसी ह्याची
इतका कळवळा फक्त आईला आणि संतानाच असू शकतो. अगदी त्या लेकराचं सर्वस्व महाराज आई त्या ठिकाणी वाहते. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये त्या ठिकाणी उदरामध्ये आपल्या त्या बाळाचं संगोपन, पोटी भारवाही त्याचे सर्वस्व हिस्से. तुम्ही पहा, एखादी मुलगी असू द्या, अगदी चक्षु मुलगी असू द्या, तिला साधा एखादा वास आला तरी जेवणार नाही, इतकी चक्षु असू द्या. पण तिचा विवाह होऊ द्या महाराज, आणि तिला एखादं लेकरू होऊ द्या, आणि ती जेवायला बसू द्या, आणि तिच्या लेकराने शेजारी शी करू द्या महाराज. ती जेवत्या ताटावरून उठती, त्या लेकराची शी धुती आणि परत जेवायला बसते. हे फक्त एक आई करू शकते महाराज. अभंगाचं 3रं चरण. पोटी भरवाहे, 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 त्याची सर्वस्व हित आहे, त्याची सर्वस्व हित आहे. ऐसी कवयाची जाते, ऐसी कवयाची जाते, ऐसी कवयाची जाते, ऐसी कवयाची जाते. पोटी भरवाहे, त्याचे सर्वस्व हित आहे, त्याचे सर्वस्व हित आहे, त्याचे सर्वस्व हित आहे. हो, ऐसी कवयाची जाते, ऐसी कवयाची जाते, ऐसी कवयाची जाते, ऐसी कवयाची जाते. इतका कळवळा फक्त आईला आणि संतानाच असू शकतो महाराज. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती, पोटी भारवाही त्याचे सर्वस्व हिस आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. एकदा सुंदर असं भगवंताचं भजन आपण त्या ठिकाणी घेऊ. विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा सगळे. विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मा एकनाथ श्री नवनाथ बोले भाई सब संतन की. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. या अभंगावर अगदी अल्पबुद्धीप्रमाणे मी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. पहा, वेळेच्या पुढे मी कधीच जात नाही. मी तुम्हाला 12 सांगितले होते, अजून 5 मिनिटं हे
पण तरी मी 10 मिनिटं अजून तुमचे घेणार आहे, 10-15 मिनिटं, एक 10 मिनिटं घेतो फक्त. हा, कारण आई इतकं प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही महाराज. या परिवाराची, शिंदे परिवाराची आई 1 वर्षापूर्वी निघून गेली. पहा, शेवटी देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नाम म्हणू नये धनंजया जयापरी. इथून झालं भाग्यमा. कारण मृत्यू लोकात आतापर्यंत कुणालाही राहता आलं नाही. भगवंताने अवतार घेतला, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, शरयू नदीमध्ये जलसमाधी. द्वापार युगामध्ये भगवान कृष्णांनी अवतार घेतला, एका जरा नावाच्या व्याधाच्या बाणाने त्या ठिकाणी भगवंताला सुद्धा जावं लागलं. येथ उरो नाही आले अवतार, येरती पामर जीव किती. इथं राहता येत नाही. आणि याच नियमाप्रमाणे मंगलताईंचं सुद्धा या शिंदे परिवारातून जाणं झालं. दुःख या परिवारावर मोठं आहे महाराज. आमचे भाऊसाहेब शिंदे असतील, पती विष्णू असेल, मुलगा रेखाताई असेल, रेणुकाताई असतील, त्यांचे जावई असतील. काल मी आमच्या अजयला भेटलो महाराज, त्या अजयच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं महाराज. सासूबद्दल सुद्धा इतकं प्रेम त्या ठिकाणी माणसाचं असेल, म्हणजे ती व्यक्ती कशी असेल. आता त्यांचा आणि माझा परिचय नाही, पण ज्ञानोबाराय सांगतात ना, झाड जाणीजे फुले, माणूस जाणीजे बोले. म्हणजे या मुलांच्या स्वभावावरून त्यांचा स्वभाव कसा असेल याची मी जाण ठेवू शकतो, किंवा इतकं तर ज्ञान माणसाला असावं. बरोबर आहे की नाही? त्यामुळं असं व्यक्तिमत्व या परिवारातून गेलं. दुःख मोठं आहे, परंतु एक सांगू का, इथं कोणाला राहता येत नाही. भगवंताचा नियम आहे. त्यांचं आयुष्य तेवढं होतं. आता मी पाहिलं, जेव्हा जेव्हा आई नाव निघालं तेव्हा या मुलींच्या डोळ्यामधून अश्रू येत आहे. पण खरं सांगू का पुरी हो, आता रडू नका. कारण आजचा दिवस हा मागील आयुष्याचा शेवट आणि नवीन आयुष्याचा आरंभ आहे. आज खऱ्या अर्थाने तुमची आई दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करणार, म्हणजे दुसऱ्या आयुष्याची तिची सुरुवात होणार आहे. मग तुम्ही जर इथं दुःख केलं तर पहिल्या आयुष्याशी कशाला गुंतून ठेवता? दुःख करू नका. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुम्ही त्या आईची सेवा केली महाराज. आज आई गेली, तुमच्या स्मरणातून आई कधी जाणार नाही आणि नाहीच जायला पाहिजे महाराज. कारण आई हे व्यक्तिमत्वच असं आहे महाराज. आज इथं माझ्या पुढे 40-50 वर्षाचे, 60-60, 70 वर्षाचे व्यक्ती बसलेले. तुमच्या आईचं आज स्मरण झालं तरी डोळ्याच्या कडा पाना होता. अजून आमचे वडील 75 वर्ष वय, कधी कढण केलं ना ते म्हणतात काय आमची आई कढण करायची. म्हणजे त्या आईची चव तुम्ही इथं कोणते मसाले वापरा, त्या मसाल्यात ती चव लागणार नाही महाराज. ती चव लागणार नाही. कारण ती फक्त ज्याची त्याची आई ज्याच्या त्याच्यासाठी अगदी हृदय असतं महाराज. तो भाव. त्यामुळं ज्यांची आई जिवंत आहे त्यांनी आईची सेवा करा महाराज. ज्यांची एकदा आई निघून गेली पुन्हा काही केलं तरी आई दिसणार नाही. आई गेल्यानंतर सुद्धा हिंदू सनातन संस्कृतीप्रमाणे जे कर्मकांड सांगितले असतील, पिंडदान तर्पण विधीच्या माध्यमातून त्या मायपित्याची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. त्याच न्यायाने आज विष्णू असेल, रेखाताई असेल, रेणुकाताई असेल, शिंदे परिवार असेल, हा वर्ष श्राद्धाचा विधी या ठिकाणी संपन्न करत आहे. पहा, खरं प्रवचन करायचं होतं पण विठ्ठल महाराज म्हणले, महाराज सगळं इथं सरंजाम आहे, मग कीर्तनच करू ना. त्या परमार्थिक आई होती, विठ्ठल नावाचा जप सुद्धा त्यांचा चालू होता. त्यांची गती निश्चित चांगली होणार आहे महाराज. त्यामुळं दुःख करू नका, निश्चित प्रकारे चांगली गती होणार आहे. त्यांच्यासाठी जे कर्मकांड तुम्हाला करायचंय, जे पुण्य त्यांना समर्पित करायचंय, तेवढं कर्तव्य तुम्ही तुमचं फक्त पार करा. आमची निकिताताई आज त्यांची भाऊजई आहे. इथून पुढं निकिताताई तुमची आई पहा. निकिताताईला सुद्धा माझं सांगणं, एखादा सण असेल, वार असेल, आपल्या नंदांना आवर्जून फोन करा, ताई तुम्ही येणार आहेत का, कधी येताय. तिच्यातच आई पहा महाराज. आणि तिने सुद्धा, भाऊजईने सुद्धा आईची भूमिका इथून पुढे पार पडावी.
एवढाच संदेश या कीर्तनातून देतो आणि एक शेवटचा 5 मिनिटाचा फक्त दृष्टांत सांगतो महाराज. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तिच्या इच्छा पूर्ण करा. एकदा आई निघून गेली तर तुम्ही शून्य आहेत महाराज. 1954चा दशक महाराज. आता माझ्या पुढे इथं साहेबराव मामा आहेत, नानाभाऊ डोंगरे मामा आहेत, बरेचसे व्यक्तिमत्व आहेत बरं का. आता सगळे काही परिचित आहेत पण नाव नाही महाराज लक्षात येईना. आता पहा 1954चा दशक. एक 5 मिनिटं फक्त घेतो. 1954चा दशक. 54च्या दशकात एक चित्रपट निघाला महाराज. तुमच्या काळात होता तो. श्यामची आई त्या चित्रपटाचं नाव. कुणी पाहिलाय? चला पाहू नाही तर नाही पाहू पण माहिती आहे. त्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. कोणता पुरस्कार? 5 मिनिटं फक्त. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे त्या चित्रपटाला. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक डायरेक्टर प्रल्हाद केशव आत्रे. त्यांचं नाव काय? के आत्रे. आणि ते प्रल्हाद केशव आत्रे राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि त्यांनी त्यांच्या आईला येऊन सांगितलं, आई अगं मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आता ती अडाणी आई होती महाराज. ती म्हणली ए बाबा त्यांना म्हणाव काय असेल ते इथं आणून द्या, मी काय दिल्लीला येणार नाही. त्यांनी सांगितलं मला दिल्लीला जायचंय तू पुरस्कार घ्यायला. ती म्हणली बाबा एवढ्या लांब काय जाऊ नको, त्यांना म्हणाव काय द्यायचंय ना ते इथं आणून द्या आमच्या घरी. मग मात्र त्याने सांगितलं, म्हणलं आई अगं राजाच्या हातून माझा सन्मान आहे. मग त्या आईला समजलं. ती म्हणली राजाच्या हातून माझ्या पोराचा सन्मान, जा बाबा तू मग. आणि मग प्रल्हाद केशव आत्रे निघाले महाराज. कुठं? दिल्लीला जायला. आता त्यावेळेस इतके रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या. मोटार गाडीने जायचं, वेळ बराचसा लागायचा. रामकृष्ण बराचसा वेळ लागायचा. आणि मग आत्रे निघाले महाराज. पण आईने थांबवलं. प्रल्हाद थांब. त्यांनी सांगितलं काय आई? म्हटले अरे माझं एक काम करशील? तो म्हणला का नाही करणार, काय करू? त्यांनी सांगितलं आईने सांगितलं प्रल्हाद तू दिल्लीवरून जाऊन आला की तुझ्या या मोटार गाडीतून मला एकदा काशीला घेऊन जाशील का? काय मागणी केली आईनी? फक्त मला काशीला घेऊन. आत्रेंसाठी मागणी इतकी मोठी नव्हती. आत्रे त्यावेळेस श्रीमंत होते, बंगला होता, गाडी होती, मोटार होतं, सगळं होतं. पण आत्रेंनी सांगितलं आई मी राष्ट्रपती पुरस्कार घेऊन दिल्लीहून आलो की तुला या मोटारीतून काशीला घेऊन जातो, फक्त तोपर्यंत थांब. आणि आत्रे दिल्लीला गेले महाराज. मोठा सोहळा झाला. आता आपण टीव्हीवर पाहतो. मोठा सोहळा झाला राष्ट्रपती भवनामध्ये. आत्रे बाहेर निघाले आणि त्या सोहळ्याच्या ठिकाणची ती फोनची घंटी वाजली महाराज. त्यावेळी ते असे फोन होते. आणि मग ती फोन वाजली. त्या ऑपरेटरनी फोन उचलला आणि कानाचा बाजूला काढला. पुण्यावरून फोन होता. त्याने सांगितलं इथं प्रल्हाद केशव आत्रे कोणी आहे का? फोन घ्या. आत्रे त्या दरवाजामध्ये होते. आत्रे माघा आले. आत्रेंच्या हातात जगातला सर्वोच्च पुरस्कार होता. आत्रेंनी फोन कानाला लावला. फोन आत्रेंच्या जवळच्या मित्राचा होता. त्यांनी सांगितलं प्रल्हाद कालपासून फोनचा ट्राय करतोय, फोन लागत नाही. तुझी आई परवा दिवशी सकाळीच गेली. काय वाटलं आत्रेंना? आत्रेंच्या डोळ्यातून घळघळा अश्रू उघडले. काय आई परवा गेली आणि मला आज सांगताय अरे फोन लागे ना, तुला येईपर्यंत शक्य नाही. एक दिवस प्रेत ठेवलं पण अंत्यविधी करून घेतला. आत्रेंच्या हातात जगातला सर्वोच्च पुरस्कार होता. त्या ठिकाणी रडताही येईना आत्रेंना. फोन ठेवला. कसे तरी लडखडत आत्रे दिल्लीच्या रोडवर आले. आपल्या मोटारीत आत्रे बसणार, पण आत्रे मोटारीत बसू शकले नाही. दिल्लीच्या रोडवर आत्रे खाली बसले. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आत्रेंच्या हातात जगातला सर्वोच्च पुरस्कार होता, पण तो पुरस्कार सुद्धा दिल्लीच्या रोडवर पडला. आणि लोक जमा झाले. लोकांनी आत्रेंना समजवलं आत्रे उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे. असं काय करता आत्रे? चांगलं झालं आईचं चालता बोलता गेल्या. आत्रेंनी सांगितलं की मलाही कळतंय उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे. आई माझी चालता बोलता गेली, चांगलं झालं, मलाही कळतंय. पण आज माझ्या हातात जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे.
पण मी निघताना माझ्या आईने फक्त एक मागणी केली होती का प्रल्हाद, तुझ्या या मोटारीतून मला एकदा काशीला घेऊन जाशील. मी आईला वचन दिलं. आज माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, मोटार आहे, पैसा आहे, श्रीमंती आहे, जगातला सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार माझ्या हातात आहे. पण मी माझ्या आईची एक इच्छा पूर्ण करू शकलो नाही. ही खंत माझ्या जीवाला आहे. स्वामी, तिन्ही जगाचा आई विना भिकारी, इतकं सगळं असून सुद्धा आज मी शून्य. हे आत्रेंचे त्यावेळचे वाक्य. आत्रे घरी आले, आपल्या आईचा अस्थि कलश घेतला. दशक्रियाविधी झाल्यावर वाराणसीला गेले, अस्थि कलश सोडला. पण आत्रे पुन्हा वाराणसीत म्हटले, सगळं असून सुद्धा मी माझ्या आईची एक इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आज इतकी श्रीमंती असून सुद्धा मी शून्य. हा, म्हणून ज्यांची आई जिवंत आहे, शेवटपर्यंत आईला दुःख देऊ नका. ज्यांची आई गेली त्यांना आईचं दुःख, आई नसल्याचं दुःख विचारा महाराज काय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. या अभंगावर माझ्या बुद्धीप्रमाणे मी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल तो पैठणच्या नाथबाबांचा आशीर्वाद समजा, सद्गुरू विठ्ठल बाबांचा आशीर्वाद समजा. जे अयोग्य असेल तो माझ्या वैयक्तिक बुद्धीचा दोष समजावा. म्हणून शेवटी तुकोबारायांनी आई आणि संतांची तुलना केली आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, आता तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्यासी जाती, ऐसी कळवळ्यासी जाती. तुम्हा संतावरी ओझे, तुम संतावरी ओझे, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करेला भाविन करेला भाविन प्रीती,
ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती. लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. या अभंगावर अगदी निर्धारित वेळेमध्ये विवेचन करण्याचा प्रयत्न केला. या श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्तीच्या माध्यमातून जो काही पुण्याचा संचय या ठिकाणी झाला असेल ते सगळं पुण्य आज या ठिकाणी मंगलताईंच्या जीवात्म्याला आपण समर्पित करूया, जेणेकरून माझा पहिला शब्द होता भगवंत त्यांना चांगल्या योनीमध्ये प्रवेश द्यावं. जर कुठं त्यांचा पुण्याचा क्षय झाला तर हे पुण्य सुद्धा त्यांना समर्पित हो आणि त्यांना भगवंतांनी चांगल्या योनीमध्ये प्रवेश द्यावा. झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोले ले कुरे वेडे वाकोडी उत्तरे राज महाराज तुम्ही